ओके. ओके. तर टॉपिक असा आहे की टाइम मॅनेजमेंट. वेळ दिवसभरामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट का करायचे? आणि हे काळजीपूर्वक आहे का? आजचा टॉपिक आहे ना, हे तुम्हाला आयुष्यात मॅनेजमेंट करायला शिकवणार आहे. तुमच्या मुलांच्या अभ्यासात, तुमच्या दिवसभराच्या बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर वेळ पुरत नाही, सर वेळ मिळत नाही. तर हे मॅनेजमेंट कसं करायचं आज तुम्हाला 100% शिकवलं जाणार आहे. पण तत्पूर्वी एक छानसा व्हिडिओ आपण एन्जॉय करणार आहे. ह्या व्हिडिओला बारकाईने पाहिजे का? टाइम मॅनेजमेंट का शिकायचंय? ह्या व्हिडिओतनं आपण ऐकूयात. तुमच्या समोर येत आहे छानसा व्हिडिओ. येस, ओके. बघूयात आपण या व्हिडिओला. एन्जॉय करा. थोडं लक्ष इकडे द्या. येस, ओके. हातात येत नाही. खर तर संधी वेळेवर येते आणि वेळेवर जाते. ज्याला ही वेळ पकडता आली त्याला संधी पकडता येते आणि त्यालाच यश गाठता येतं. ज्याला वाटतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्याच्या हातून काही होत नाही, आणि ज्याला वाटतं आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे त्याच्याकडून मात्र भरपूर काही होऊन जातं. वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही. मग काही करण्यासाठी आपण वेळेची वाट पाहत का थांबायचं? ज्याला अचूक टायमिंग साधता येतं त्यालाच जिंकता येतं. क्रिकेटपटू असो की अभिनेता, तो यशस्वी होतो तो अचूक टायमिंग साधता आल्यामुळंच. प्रत्येकालाच दिवसाचे 24 तास मिळतात. मग तरीही काही जण यशस्वी तर काही अपयशी का ठरतात? याचं कारण त्यांनी गाठलेली, साधलेली किंवा उपयोगात आणलेली वेळ हेच असतं. वेळेमुळेच गोष्टी घडतात नि बिघडतात. कधी वेळ आनंद देते तर कधी वेळ पश्चाताप. कधी वेळ मारून न्यावी लागते तर कधी वेळच मारून टाकते. वेळच मात करते तर कधी वेळच घात करते, तर कधी वेळच साथ देते, यशाचा हात देते. मग कुणी सांगतं वेळ चांगली होती, कुणी म्हणतं वेळच खराब होती. खर तर वेळेचा यात कोणताही हात नसतो. वेळ निर्विकार असते. बेपर्वा तर आपण असतो. वेळ शुभ आणि अशुभ कधीच नसते. आपण केलेल्या वेळेचा वापर आणि वेळेत साधलेला पराक्रम यावरच वेळेचं महत्व ठरत असतं. वेळ वाया घालवणं याचाच अर्थ आयुष्य वाया घालवणं. कारण वेळेचा साठा करता येत नाही. आजचा थोडा वेळ उद्यासाठी साठवू म्हणून वाचवता येत नाही. आपल्या वेळेचा आपण सोडून दुसरा कुणीही वापर करू शकत नाही. तुझे 2 तास देतोस का म्हणून दुसऱ्याकडून वेळ वापरण्यासाठी मागून घेता येत नाही, किंवा आपला वेळ इतरांकडे देताही येत नाही. वेळ आपली आपल्यालाच वापरता येते किंवा वाया घालवता येते. वेळेचा योग्य आणि अचूक वापर हीच यशाची गुरुकिल्ली असते. वेळ नेईल तिकडे जाऊच नका. वेळेचे गुलाम तर अजिबात होऊ नका. वेळेवर स्वार व्हायला शिका. वेळ वळवायला आणि हवी तिकडं न्यायला शिका. ज्यांचं वेळेवर नियंत्रण असतं त्यांचंच त्यांच्या जीवनावर नियंत्रण असतं. वेळेचं अचूक व्यवस्थापन करून हवा तेवढा वेळ मिळवता येतो. वेळेअभावी मला अमुक काम करता आलं नाही अशा कारणांना त्यामुळं पूर्णविराम देता येऊ शकतो. आधी ध्येयनिश्चिती करायला हवी. काय मिळवायचं ते ठरवायला हवं. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. त्यानुसारच त्या कामांना वेळ द्यायला हवा. या वेळेचं व्यवस्थापन अंदाजे करूच नका. ते काटेकोर आणि अचूकच ठेवायला हवं. कारण अचूक नियोजन अचूक यश देतं, तर अंदाजे केलेलं नियोजन यशही तसंच अंदाजे देतं. घड्याळाच्या काट्यावर नुसतंच पळू नका. कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी वेळेचं परिणामकारक नियोजन करायलाच हवं. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईन वेळेच्या नियोजनाबाबत सांगतात, एखादं काम करण्यासाठी मला 1 तास दिला तर ते काम कसं करावं याच्या नियोजनासाठी मी 50 मिनिटं वापरेन. कारण 50 मिनिटांच्या अचूक नियोजनानंतर ते काम मी फक्त 10 मिनिटातच उरकेन. जगात जी माणसं यशस्वी झाली ती त्यांच्या यशाचं एकच कारण सांगतात, वेळेचं अचूक व्यवस्थापन. येस. तर पाहिलं तुम्ही वेळ का महत्वाची आहे जीवनामध्ये, आणि इथं तुम्हाला फक्त आरोग्यासाठी मॅनेजमेंट करायचं. हे टाइम मॅनेजमेंट का शिकायचंय? का ऐकायचंय आज?
सो आपल्याला सक्सेस होण्यासाठी कशाला, आपल्या शरीराच्या बाबत सक्सेस होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट शिकायचं. तर महत्वाची गोष्ट आहे. पहा, आपण काय करतो, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत टायमाला डावलत असतो. जो पण वेळ असतो त्याला सारखं डावलत असतो. मग काय होतं, टाइम आपल्याला डावलतो. येस, करायचं होतं, करायचं होतं, टाइम आला तेव्हा केलं नाही आणि आता रडत बसतो. अशी एक आपली कंडिशन होऊन जाते. एका दिवसात किती तास असतात? 24 तास असतात. आपल्यापैकी किती जण, आता मी तर सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही चॅट करायचंय, मला थोडं कॉपरेट करायचंय. येस, एका दिवसामध्ये 24 तास असतात. आपल्यापैकी किती जण हे प्रामाणिकपणे सांगू शकतात की मी 24 तास चांगले युटिलाइज करतो? एकदम प्रामाणिकपणे. सो चॅटमध्ये टाकू शकता यस, वायला यस करा, या नाहीला नो करा. प्रामाणिकपणे, नो असेल तरी नो करा. युटिलाइज 24चे 24 तास करतो, एक तास सुद्धा वेस्ट करत नाही. सांगू शकता? नाही बोलू शकत. यस, काही जण तर 24चे 24 तास झोपतात, असे पण जगामध्ये इन्फ्लुएन्स मध्ये लोक आहेत. पा, आपला विचार, आपण जास्त विचार याचा करतो, काय म्हणजे विचार जास्त करतो आणि ऍक्शन कमी घेतो. आयुष्यामध्ये नेहमी विचार 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 या गोष्टी करत बसतो. ऍक्शन मध्ये आपण मागे मागे येतो. हे करू, ते करू, आत्ता करू, उद्या करू, परवा करू. म्हणजेच काय होतं, विचारांचं हे एक नेटवर्क बनतं आपल्या डोक्यामध्ये. मग आपण आपल्याला काय करतो, टाइम मॅनेजमेंट मध्ये नेत नाहीये. येस, आपण आपल्या विचारांना पाहिलं, फक्त फक्त डोक्यामध्ये जी येणारी जाळी आहे या जाळीला पाहिलं. तर त्याचं एक सेंटर पॉइंट असतो. पहा, ज्यावेळेस असं आपण पहा, मेडिटेशनचे एक इमेजेस सगळ्यांनी पाहिली असेल, ते असं गोल गोल असतं जिलेबी सारखं. ओके, सो मध्ये एक सेंटर पॉइंट असतो, त्यातून एक ब्रँच, एक 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 ब्रँच निघत असते. अशा खूप ब्रँचेस असतात आपल्या विचारांना. जे डोक्यामध्ये विचारांचं जाळं असतं ना, ते मध्ये एक त्या ठिकाणी सेंटर पॉइंट असतो, त्याच्या बाजूने अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या जाळ्या निघतात, ब्रँचेस निघतात. विचारांना कंट्रोल करायचं ते कसे निघतात पाहिलं पाहिजे, आपण हे शिकलं पाहिजे. यस, या विचारांना, नाही तर मग आउट ऑफ कंट्रोल होतं. आणि आउट ऑफ कंट्रोल झाल्यानंतर मग आपल्याला त्रास चालू होतात. उदाहरण सांगतो, पहा, एक छोटंसं उदाहरण आहे, तुमच्या लक्षात येईल. आपण फेसबुकवर कोणाचा तरी फोटो पाहिला, बघा बरं का, किंवा स्टेटसला किंवा व्हॉट्सअपला कोणाचा तरी फोटो पाहिला. पहा बरं का, जो ड्रेस घातला तो छान वाटला, फेसबुकच्या व्यक्तीचा ड्रेस घातलेला छान वाटला. मग लक्षात येतं, अरे यार, हे तर एका फिल्ममध्ये एक हिरोईनीने पण घातला होता. बघा बरं का, जाळं कसं होतं. त्याच्यानंतर आपण विचार पुढे जाऊन असा करतो, मग आता घरात लग्न आहे, मी तो ड्रेसच घेणार. येस, मग घरच्यांना आवडेल का, कल्चरला शोभल का? येस, ठीक आहे, घेऊ, पण पैसे नाही. पप्पांना मनवावं लागेल, घरच्यांनाच त्या ठिकाणी काहीतरी सांगावं लागेल की मला घ्यायचंय. सध्या मम्मीला तर फार टेन्शन आहे. येस, कारण मी कुठं जॉब करत नाहीये, माझ्याकडे 4 पैसे नाही, मी कुठं कमवत नाही. घरच्यांना म्हणू का, मिस्टरांना म्हणू का, सो माझ्याकडे तर काहीच नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टींचं एक जाळं, म्हणजे एक सेंटर पॉइंट असतो, वेगवेगळ्या वेगवेगळ्या ब्रँचेस आपल्या विचारांच्या निघत असतात. येस, आणि मग फायनली काय होतं, विषय कुठून निघाला आणि कुठं संपला. येस, त्यांनी, आणि मग फायनली बघा, एखादी महिला असते की समजा एखादा मुलगा असतो जॉब करणारा, जॉब नसणारा, तो व्यक्ती काय म्हणतो फायनली, की जाऊ दे आता, मम्मी टेन्शन मध्ये, पप्पांचा पण आज मूड नाहीये. सो आपण मग म्हटलं तर ते त्या ठिकाणी हा म्हणतील का, नाही म्हणतील का, जाऊ दे, मरू दे. मग मग असे विचारांची एक डोक्यामध्ये खिचडी झालेली असते. मग कोणीच काही बोलत नाही, ही खिचडी सारखी चालू असते. येस, अजून एक माझा शेजारी पा, एक अमुक अमुक एक्स नावाचा व्यक्ती आहे. तो शेजारीच राहतो, बिलकुल म्हणजे बिलकुल एकदम शेजारी राहतो. सूर्य त्यांना जास्त रोशनी देतो, मला कमी देतो. पहा बरं का, नीट लक्षात घ्या. सो त्यांच्या घरात श्वासासाठी म्हणजे जे श्वास घेतला जातो त्याच्यासाठी जास्त शुद्ध हवा असते, मला कमी येते. एवढंच नाही तर जेव्हा पाऊस येतो ना, सो त्याच्या घरी जास्त येतो आणि माझ्या घरी दुष्काळच दुष्काळ. असं असं कायमसारखं आपण विचारांचं जाळ्याने त्या ठिकाणी स्वतःला सांगत असतो, करत असतो. पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की त्याच्याजवळ खूप टाइम आहे, माझ्याजवळ नाही यार. येस, शेजारचा व्यायाम करतो, त्याला काही काम आहे, सो तो मोकळाच असतो. मला खूप कामं असतात, माझ्याकडे वेळ नाहीये. सो या सगळ्यांना टाइम सारखाच असतो, सगळ्यांना कामं असतात, सगळ्यांचं त्या ठिकाणी प्लॅनिंग असतं. सो ते करतात, त्यांना काही काम नाहीये असं म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाजवळ टाइम सेम असतो. यस, तर मग टाइम सारखा आहे, तर आपण त्या ठिकाणी एवढंच करू शकतो की त्या टाइमला मॅनेजमेंट केलं पाहिजे. कसं मॅनेज केलं पाहिजे? टिप्स नंबर वन, तुम्हाला कसं दिवसभराचं रुटीन कसं मॅनेज करायचं, टाइम वेळ कसा त्या ठिकाणी युटिलाइज करायचंय. बऱ्याच वेळा असं होतं की कठीण काम आहे, काम अवघड आहे, थोड्या वेळाने करतो. काय होतं, काम अवघड आहे, थोड्या वेळाने करतो.
नंतर मग म्हणतो थोड्या वेळाने दुपारी करू, नंतर म्हणतो संध्याकाळी करीन, नंतर रात्री झोपताना म्हणतो आता उद्या करीन. साऱ्या दिवसभर मेंटल स्ट्रेसमध्येच राहतो आपण. ही महत्वाची टिप्स आहे. दुसरं, मार्क ट्वेननी काय सांगितलं होतं, एक गोष्ट सांगितली होती पा, त्या गोष्टीमध्ये कामाची लिस्टमध्ये एक जिवंत फ्रॉग खायचा, तर सगळ्यात पहिलं तेच करा. त्यांनी काय सांगितलं होतं मार्क ट्वेननी, जर आपल्याला जिवंत फ्रॉग खायचंय तर सगळ्यात पहिलं तेच करा. आणि जर 2 जिवंत बेडूक खायचे तर सगळ्यात जाडा मोठा अगोदर का. मी इथे फ्रॉग खायला सांगणार नाहीये असं त्यांनी म्हटलं होतं. येस, फ्रॉग खायला सांगणार नाही. इम्पॅक्ट, इम्पॉर्टंट पॉइंट ब्रेनमध्ये जे असतात ना, त्याची जी चेन बनत असते ना, त्याला महत्वाचं त्या ठिकाणी ते खाण्यापेक्षा कुठं महत्व दिलं हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय. पहा, आपला दिवस आहे सगळ्यांना सारखाच आहे. यस, कठीण काम अगोदर केलं पाहिजे. कारण का, हे अगोदर केल्याने काय होतं, ट्रेस जातो सगळ्यात पहिलं. म्हणजे जीवनात तुम्हाला जे कठीण काम आहे, आता काय कठीण काम आहे बरं, सध्याच्या कंडिशनला उठण्याचं काम आहे. यस, आपल्याला सकाळी लवकर उठलं जात नाही, आपल्यासाठी हे खूप महत्वाचं कठीण काम आहे. याच्यासाठी काय करा, रात्रीचं लवकर झोपा, ऑटोमॅटिकली उठलं जाईल. आणि उठल्यानंतर माइंडसेट झोपताना असा करा की मला सकाळी त्या ठिकाणी एक्सरसाइज करायची, मला राईट टायमिंगला उठायचंय. बघा, उदाहरण सांगतो, ज्यावेळेस आपण आपल्या गावाला जायचं असतं, कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असतं, विदाऊट अलाराम आपण बरोबर त्या टायमिंगच्या अगोदर उठत असतो. करेक्ट? किती जणांना पटतंय? सो म्हणजे आपल्याला जे पण करायचंय त्याच्या अगोदर आपली जी नेटवर्कची चेन करायची ना, त्या चेनचे पॉइंट पॉइंट त्या ठिकाणी एकदम मायक्रो 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 पॉइंट्स कडे जात चाला. म्हणजे दिवसभराच्या मध्ये जे अवघड कामं असतात त्याला प्रायोरिटी पहिली दिली तर तुम्ही ट्रेस पहिलं एकदम रिलॅक्स होता, फ्रेश असता. आणि फ्रेश राहिलं का, मग आपण दिवसभरामध्ये जास्त एफिशियन्सी मध्ये राहतो. सगळ्यात कठीण काम अगोदर केलं तर कॉन्फिडन्स राहतो, कारण अचीव्ह केलंय मी ते, यस मिळवलंय ते. मला चॅटबॉक्स मध्ये कमेंट द्या, जे सगळ्यात कठीण काम असेल ना त्याच्यापासून दिवसाची सुरुवात करा. यस, कठीण कामाची सुरुवात दिवसापासून. जे सक्सेस लोक असतात ना आयुष्यामध्ये, जे बिझनेसमॅन लोक असतात, ते काय करतात, कठीण कामांना अगोदर त्या ठिकाणी फिनिश करतात. त्याच्यामुळे काम तर होतं, कॉन्फिडन्स येतो आणि डोकं एकदम फ्री होतं, मोकळं होतं. सो दुसरं महत्वाचं, तुम्ही माझ्याशी बोलताय, मी म्हटलं थोडा वेळ थांबा. पहा बरं का, तुम्ही माझ्याशी बोलताय, मी म्हटलं थोडा वेळ थांबा, ईमेल चेक करू द्या, मला एक ईमेल चेक करू द्या, मग व्हॉट्सअप चेक करू द्या, नंतर टिकटॉक काय जे असतात व्हिडिओ ते चेक करू द्या. असं करत बसलो 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 1 तास झालं, तुम्हाला कसं वाटेल बरं? कसं वाटेल? येस, डिसरेस्पेक्टिव्ह वाटणार आहे तुम्हाला. मग तुम्हाला वाटेल की मी माझा टाइम युटिलाइज वेस्टेज करतोय, सॉरी, मी माझा टाइम या ठिकाणी वेस्टेज घालवतोय, मी आलोय यांच्याशी बोलतोय आणि हे कुठे चालले. पण तीच गोष्ट बऱ्याच वेळा आपण स्वतःवर करतो. उदाहरण सांगतो तुम्हाला कसं. स्वतःला आपण डिसरिस्पेक्टिव्ह करत असतो. काय करताय? अभ्यास करताय, काय करताय, घरचं काम करताय, ऑफिसचं काम करताय, किती महत्वाचं असलं, मध्येच व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन वाजलं, पॉवर का, मध्येच व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन वाजलं, तर काय होतं, आपण सगळं सोडून त्या दुनियेत जातो आणि टाइम डिसरिस्पेक्टिव्ह करत असतो. म्हणजे मला सांगायचंय, कितीही महत्वाचं काम चालू असताना ज्यावेळेस टिंग आवाज येतो त्यावेळेस लगेच आपलं लक्ष त्या फोनकडे जातं आणि त्या सेल फोनने आपले जवळपास 15-20 मिनिटं त्या ठिकाणी सगळे होतं. म्हणजे आपण आपल्याला टायमिंगला डिसरिस्पेक्टिव्ह करत असतो. आज आपल्याला रिझल्ट नाहीये, आज खुश नाहीये, सक्सेस नाहीये, सो जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळ्या दुःखाचे प्रकार असतात, कारण हे सगळं सोडून जातील जर आपण आपलं लक्ष इकडे तिकडे भटकू दिलं नाही तर. लक्ष, गोल हे भटकू नाही दिलं पाहिजे कधी. अटकून ठेवा त्याला, भटकून नका देऊ, अटकून ठेवा. येस, मला करायचंय, मी करून दाखवणार. उदाहरणार्थ, यासाठी जर काही इम्पॉर्टंट असेल तर ते अगोदर निवडा. त्याच्यानंतर जे त्याच्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट आहे ते निवडा. असं करता 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 काय होईल, सगळ्यात महत्वाचं आपलं सक्सेस त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सोशल मीडियापासनं ज्यावेळेस दिवसभरामध्ये, मी तुम्हाला एक सगळ्यांना छान सूचना सांगतो, तुमच्या मोबाईलचं इंटरनेट आहे ना, बिना कामाचं ज्यावेळेस काम नसेल, आता झालं एज्युकेशन कॉल झाला त्याला बंद करा, ऑफ करा, तुमचा वेळ ऑटोमॅटिक मॅनेज होणार आहे. सोशल मीडियावर जास्त वेळ जातो आपण, व्हॉट्सअपची एक क्लिक किंवा फेसबुकची एक क्लिक आपले जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वाया घालवते. फिक्स टाइम आहे हा. यस, ओपन केलं रे केलं, कमेंट करायची, मग ऑटोमॅटिकली पुढं बोट फिरतं, पुढं पुढं फिरत फिरत. म्हणजे बऱ्याच लोकांचं हे होतं, आपण म्हणतो लवकर झोपा, कारण दिवसभर या लाडक्या मोबाईलला हात लावायला वेळ नसतो. मग आपण सगळं आटोपलं की मोबाईल हातात घेतो, एक क्लिक आपल्याला 1 तास जागवते. मग आज लक्ष द्यायचंय, की आज एक प्रॉमिस करायचंय तुम्ही सगळ्यांनी, आपलं लक्ष भटकू द्यायचं नाही, त्याला अटकून ठेवायचं. करेक्ट? सो अजून एक महत्वाचं आहे, 80-20 रूल.
80-20% रूल. जर तुम्हाला त्या ठिकाणी 100 मित्र असतील तर त्याच्यामध्ये 20 मित्रांना वेळ देण्याचा फायदा. हे काय आहे तुमचं पॅरिटो प्रिन्सिपल म्हणतात याला. म्हणजे एका त्या ठिकाणी संशोधनाच्या पुस्तकामध्ये पेरिटो प्रिन्सिपल म्हणतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये जर तुम्हाला 100 मित्र असतील तर 20%च मित्रांना वेळ देण्याचा फायदा. 20%च मित्रांना वेळ द्यायचा. कारण आपल्याकडे पण कॅटेगरी असतात. याला म्हटलंय की दिवसभराची अशी आपली लिस्ट बनवा. सवयीची लिस्ट करा. यस, लक्षात येईल या लिस्टला डोकं लावायची मेहनत करायची गरज पडणार नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, लगे रहो पण निगेटिव्ह होतो आपण. कसं होतं, निगेटिव्ह होतं. मग 20% अशा सवयी आहे, अशा सवयींची लिस्ट करा की ज्यातून 80% साध्य होईल. हे पॅरेटो रूल काय सांगतोय तुम्हाला की 20% असं पॉझिटिव्ह विचार करा, अशा पॉझिटिव्ह गोष्टी की त्याच्यामुळे 80% साध्य होईल. आपण 80%ला जास्त फोकस करतो. यस, उदाहरण सांगतो, लवकर उठा, मेडिटेशन करा, एक्झरसाइज करा, बुक रिडिंग करा, चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी ऐका, चांगलं खा. यच तर तुम्हाला पिक्चर पाहण्याची सवय असेल तर मोटिवेशनल व्हिडिओ पहा. त्यानंतर फोन कॉल्स जे महत्वाचे आहे तेच करा. लर्निंग जे असतो ना आपण, म्हणजे दिवसभराचं जे शिकण्याचं स्किल आहे ते वाढवा, शिकत राहा. यस, शिकण्याला वयाचं त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं नाही. आपण जो लाडका फोन आहे इकडे तिकडे त्याला भटकत बसण्यापेक्षा जर त्याच्याचा उपयोग आपण शिकण्यासाठी केला तर डेफिनेटली आपला फायदा होतो. लवकर उठून पहा बरं, दिवस 80% सक्सेस होतो. इथं बऱ्याच महिला सांगतात सर उठण्याची सवय नसते, पण ज्यावेळेस या फॅमिलीमध्ये आलो ना, उठल्यानंतर आम्हाला सकाळी एकदम फास्ट कामं आवडतात. किती जणांचा असा अनुभव आहे? चॅटबॉक्समध्ये ये वाय करा. यस, सकाळी लवकर उठल्यानंतर सक्सेस होतो आपण त्या दिवसामध्ये. म्हणजे आपण फॉलो 20% केलंय. उठण्याची क्रिया 20%त येते, 80% दिवसभराचं सक्सेस होतं. कारण सुरुवात लवकर झाली, वेळ जास्त देऊ शकतो, जास्त काम करू शकतो. 20% सवयी 80% जिंदगी सुधरवतात. किती सोपं आहे ना. सो जिंदगीत पॅरिटोला कसं फिट करायचं हे ठरवा. कसं फिट करायचंय तर 20 आणि 80%. 20%ला प्रायोरिटी द्या. त्यानंतर अजून एक महत्वाचं, स्वतःला वेलकम म्हणा. म्हणा बरं, यस, डोळे बंद करा आणि म्हणा यू आर वेलकम. बघा किती छान वाटते, एकदम डोकं रिलॅक्स होते. दिवसभरामध्ये खूप टास्क असतात, आपल्याला खूप प्रकारची कामं असतात. मग विद्यार्थी असो, हाऊसवाईफ असो, प्रोफेशनल असो, बिझनेसमॅन असो, सगळे खूप प्रत्येकाला टास्क असतात, प्रत्येकाला कामं असतात आणि पुढे मागे असतात. समजत नाही कोणतं अगोदर करू, हे करू, कसं करू, मॅनेज कसं करू. सगळ्या याच्यात करता करता आपलं काहीच होत नाही आणि हॅरेसमेंट होते. मेंटली आपण त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असतो. टास्क मॅनेजमेंट आलं तर डे मॅनेजमेंट येणार आहे आणि डे मॅनेजमेंट आलं तर लाईफ मॅनेजमेंट येणार आहे. 3 कीज आहेत आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पहिलं तुमचं कामाचं मॅनेजमेंट करा, दुसरं तुमच्या दिवसाचं मॅनेजमेंट करा, तिसरं लाईफ मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली होईल. म्हणजे वेळ ही युटिलाइज कशी करायची हे आपल्या हातात आहे. यस, त्याला क्वाड्रंट सिस्टम म्हणतात. पहा, एक चौकोन आहे, एक चौकोन, त्याच्यामध्ये एक रेषा आहे आणि आडवी एक रेषा आहे, 4 भाग समान होतात. याला क्वाड्रंट सिस्टम म्हणतात. यस, प्रत्येक टास्क हा नंतर रिलॅक्सेशन द्या, ब्रेनला रिलॅक्सेशन द्या, सगळ्यात महत्वाचं. यस, म्हणजे कुठून सुरुवात करू, कुठून आता कुठं संपू, किती वेळ द्यायचा आहे, हे उद्या करू असं नाही, हे आज करू, आत्ता करू, ह्या गोष्टी करा. एक उदाहरण सांगतो, 2 पक्षी हवेत उडतात. पहा बरं का, 2 पक्षी हवेमध्ये उडतात आणि त्या ठिकाणी जवळून एक रॉकेट, जवळून काय चाललंय, एक रॉकेट चाललेलं आहे. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणतो, हा कोणता नवीन पक्षी आहे बरं. पहा बरं का, एक पक्षी दुसऱ्या पक्षाला काय म्हणतो, हा कोणता नवीन पक्षी आहे बरं. दुसरा आपल्यासारखाच आहे, आपल्यासारखाच आहे, वेगळा नाहीये. शेवटी काय, शेवटी काय, तो फास्ट चालतोय, त्याच्या शेपटीला आग लावा. यस, म्हणजे याच्यातनं मला सांगायचंय तो का फास्ट पळतोय, त्याच्या शेपटीला आग लागली. यस, मग तुम्हाला इथे आग लागू द्या. कशाची आग लागू द्या, टाइम मॅनेजमेंटची आग लागू द्या, तुमच्या फिटनेसची आग लागू द्या, तुमच्या त्या ठिकाणी अवघड कामं सुरुवातीला करण्याची आग लागू द्या. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर डेफिनेटली आपण त्या ठिकाणी वेळेच्या मॅनेजमेंटमध्ये सक्सेस होतो. आले लक्षात. स्वतःला इन्स्पिरेशन देत राहा, सारखं इन्स्पायर करत राहा, सारखं इन्स्पायर करत राहा. तर डेफिनेटली हे टाइम मॅनेजमेंट आपण शिकलं पाहिजे. यस, म्हणतात ना, सो एका सेकंदाचं, एका मिनिटाचं महत्व कोणाला विचारा, हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेल्या आयसीयू मधल्या व्यक्तीला विचारा. यस, त्याच्यानंतर एका सेकंदाचं महत्व कोणाला विचारा, धावपट्टीवर पळणारा जो खेळाडू असतो, सो त्याचं त्या ठिकाणी ज्यावेळेस तो विनर होत नाहीये, जिंकत नाहीये, त्याला विचारा. यस, म्हणजे आपण ऑलवेज आपला टाइम खूप वेस्ट करत असतो. पा
म्हणजे टाइम मॅनेजमेंट न जमणं ह्याच्यात चूक कोणाची आपली आहे. वेळ मिळत नाही हे कारण अजिबात त्या ठिकाणी योग्य नाहीये. टाइम मॅनेजमेंट जमत नाहीये, त्या टाइमला डिवाइड करता येत नाहीये. सो मग ज्यावेळेस आपण उठलं जातो सकाळी 5 वाजता उठा. 5 वाजता उठल्यानंतर टाइम मॅनेजमेंट करा दिवसभराचं. बघा, महिलांचं एक उदाहरण सांगतो. बऱ्याचशा महिला जर सकाळी कुठं जायचं असलं ना, बाहेर सहलीला जायचं असेल किंवा कुठं पिकनिकला जायचं असेल, तर त्यांचं रेडी असतं काय, सकाळी मला चटणी बनवायची, सगळं डोक्यात प्लॅन असतं. येस, अवघड कामं मग अगोदर काय अवघड केलं पाहिजे, लाईट जाऊ शकते त्याच्यात ते मसाला पिसला पाहिजे, हे अवघड काम आहे, ते पटकन आधी म्हणजे ते मॅनेजमेंट करतात. ह्याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात. हे उदाहरण का सांगतोय, आणि त्याच्यामुळे 1.5 तास लागणारा स्वयंपाक त्या अर्धा ते पाऊण तासामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करतात. ह्याला काय म्हणतो, अवघड काम अगोदर घेणं, मॅनेजमेंट. मग आयुष्यामध्ये मॅनेज करायला शिका. यस, माझे 2 तास मला आरोग्यासाठी द्यायचे, मॅनेजमेंट करा. यस, मग आता हे सगळे महिला बघा, अश्विनीताई स्वयंपाक करतायत, सो बरेचसे लोक त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करताना इथं करतात. याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात. हे लोक एक्सपर्ट झालेत म्हणून हे फास्ट सक्सेस झालेत. सो बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, सर त्या ठिकाणी वेळ भेटत नाही 7:30चा कॉल जॉईन करायला. टाइम मॅनेजमेंट नाहीये, वेळ नाही भेटत, टाइम मॅनेजमेंट करायला चुकला. कठीण कामाला अगोदर प्रायोरिटी द्या. येस, तर तुम्ही जर आयुष्यात टाइम मॅनेजमेंट करायला शिकलात तर जीवनामध्ये कोणीही थांबू शकणार नाही. तुम्हाला आरोग्याबाबत श्रीमंत बनायचंय, टाइम मॅनेजमेंट शिका. येस, टाइम मॅनेजमेंट जर एकदा शिकलात तर डेफिनेटली तुम्ही सगळ्या गोष्टी अचीव्ह करा. येस, आणि बऱ्याच लोकांचं असं पण होतं आपल्या फॅमिलीमध्ये की व्यायाम करताना घाई असते, सो 6:15लाच आपण त्या ठिकाणी लिव्ह करतो, म्हणजे टाइम मॅनेजमेंट नाहीये. आणि मग पर्यायाने काय होतं, आपल्या पोटाचा व्यायाम राहतो, आपला व्यायाम कमी होतो आणि मग रिझल्टवर इफेक्ट होतो. म्हणजे काय, वेळ नाहीये हे वाक्य आजपासून आपल्या तोंडात यायला नाही पाहिजे. यस, सर मी टाइम मॅनेजमेंट करणार आहे, माझ्याकडे वेळ आहे. यस, 24 तास आहेत आणि 24 तासांमध्ये माझ्याकडे सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे. मग आता काही उदाहरणं, काही महिला अशा पण आहेत, काही जेंट्स असे पण आहेत, सो 7:30ला त्यांना काहीतरी कामं असतात, ते पहिलेच करून घेतात. आता टिफिनवाल्या महिलांचा बऱ्याच वेळा फॉलोअपमध्ये मला लक्षात येतंय की त्या महिलांच्या घरातली मुलं त्या ठिकाणी 7:30ला जाणार असतात. मग ह्या महिला काय करतात, 4ला उठतात, हे टाइम मॅनेजमेंट. भाजी बनवतात, त्या मुलापुरती पोळी बनवतात, हे टाइम मॅनेजमेंट. राईट, 5:30ला जॉईन करतात, हे टाइम मॅनेजमेंट. यस, आज त्या ठिकाणी भारती मॅडमनी सो हात गळ्यात असताना पण एक्झरसाइज केला, याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात. कारण का, नो एक्सक्यूज. जीवनामध्ये एक्सक्यूज देऊ नका, जीवनाला मॅनेज करायला शिका, मॅनेजमेंट शिका. सो ह्या गोष्टी महत्वाच्या आहे, अजिबात एक्सक्यूज. आणि आरोग्याबाबत अजिबातच देऊ नका. सो बऱ्याच ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतो मी. आज खेडेगावात एकही हात असं वर होत नाहीये. सो काल होतो एका गावामध्ये, तिथं विचारलं किती अशा फॅमिली आहेत ज्या फॅमिलीमध्ये कुठलाच त्रास नाहीये, ना गुडघेदुखी आहे, ना कंबरदुखी आहे, ना थकवा आहे, ना बीपी आहे, ना शुगर, असं एकही हात होईना. आश्चर्याची गोष्ट आहे. येस, म्हणजे समाज किती मागं आहे, सो किती पुढे जायचंय आपल्याला. आणि यासाठी आपल्याला शिकायचंय टाइम मॅनेजमेंट. अवघड काम अगोदर करा, त्याच्यानंतर थोडं सोपं करा, थोडं सोपं करा, आणि सगळ्यात सोपं काम शेवटी ठेवा. दिवसाचं वेळेचं नियोजन आपण करू शकता. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच तुम्हाला बनवू शकता, तुम्हीच तुम्हाला मॅनेज करू शकता. होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. थँक्यू सो मच. तुम्ही त्या ठिकाणी आज थोडासा एक पॉईंट घेतलाय मी, अजून काही पॉईंट्स आहेत टाइम मॅनेजमेंटचे, सो आपण जसं जसं वेळ मिळेल तसं तसं ते शिकूयात. मग आज फक्त तुम्हाला एक शिकायचंय, वेळ माझ्याकडे भरपूर आहे, आजचा त्या ठिकाणी महत्वाचे पॉइंट्स. दुसरी महत्वाची पॉइंट्स त्या ठिकाणी, वेळेचं नियोजन करण्यामध्ये मला कठीण कामाला अगोदर प्रायोरिटी द्यायची. यस, आणि नाही म्हणायचं नाहीये. येस, तर सगळ्यात महत्वाचं नाही म्हणायचं नाहीये, आणि नाही न म्हणता म्हणता आपण आपल्या दिवसाला सक्सेस करून दाखवायचंय. येस, तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. एक छानसं गाणं लावूया आणि आपण ह्या कॉलचा एंड करूया. ओके, सो एक सेकंड द्या मला, तोपर्यंत थोडासा स्माइल स्माइल. ओके, येस, ओके. सो येतंय आपल्याकडे सॉन्ग, छान आहे. सो चला आपण छान स्पॉटलाइट सगळ्यांकडे होईल.